आज आपण हरभऱ्याची बेसन घालून पातळ भाजी कशी बनवायची ते पाहूया। तर पहिल्यांदा याला आपल्याला साफ करून घ्यायचं आहे। तर कोवळ्या काड्या घ्यायच्या, जाड काड्या सगळ्या काढून टाकायच्या आहेत ह्या पद्धतीने। तर भाजी निवडून झालेली आहे, पाहू शकता इतकी वेस्ट गेली, सगळ्या जाड काड्या काढून टाकल्यात। आता पाणी घ्यायचं आहे नॉर्मल जे नळाला असेल ते, आणि त्याच्यात मीठ टाकायचं आहे, कारण ह्या भाजीमध्ये अळ्या असतात। जेव्हा घेताना तेव्हा व्यवस्थित बघून घ्या। तर ह्या भाजीत अळ्या नव्हत्या, तरी पण आपल्याला मिठाच्या पाण्यात 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे। त्याच्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 वेळा। आता ही भाजी आपल्याला पातेल्यात किंवा कुकरमध्ये टाकून शिजवून घ्यायची आहे। शिजवताना शेंगदाणे किंवा भिजवलेली चण्याची डाळ टाका। 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि चांगली भाजी शिजवून घ्यायची 10 ते 15 मिनिटं। आता भाजी शिजलेली आहे, हे बघा, ह्या पद्धतीने शिजवून घ्यायची आहे। आता पातेलं गरम करून त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे, बारीक केलेला लसूण आणि मिरची असं बारीक करूनच टाका, नाहीतर मग ठेचून घ्या। हिंग टाकायचं 1 चिमटीभर, थोडंसं परतून घ्यायचं आहे। 3 चमचे मी बेसन घेतलेलं आहे, ते पण याच्यात टाकायचं आहे, थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर शिजलेली भाजी याच्यात टाकायची आहे। पाणी टाकायचं आहे साधारणतः 1.5 ग्लास, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी चांगली 10 मिनिटं शिजवून द्यायची आहे। मधून मधून चेक पण करायची। तर एवढी पातळच ठेवायची, थंड झाल्यानंतर घट्ट होईल। तर तुम्ही अशी भाजी बनवली नसेल तर बनवून बघा, खूप छान लागते खायला।